तरी चुकीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. कधी कधी स्पीकर ऑन असतो किंवा नसतो, पण पास होणारी जी आत्मा आहे ना, त्या आत्म्याला सगळं कळत असते काय बोलायला लागले, कोणाशी बोलायला लागलेले, ह्यांचाच फोन असणार आहे, अंदाज लावती आत्मा. आणि ते सगळं ऐकून काय करते, आपली एक मैत्रीण असतीच कोणतरी, तिला जाऊन सांगते बघ असं असं फोन चालला होता, असं असं सांगितलं, असं सांगितलं, ती अशी म्हणत होती वाटतं, बघ वाटतं करायचं मला या सगळ्या गोष्टी. आता दादींप्रमाणे आपल्याला हीच धून ठेवायची आहे की कोई कैसा भी हो, इथून मला सगळं पॉझिटिव्हच द्यायचं, सोन्यासारखं हिऱ्यासारखं मौल्यवान सगळं देत राहायचं, इथून द्यायचं बस देत राहायचं. करायचा हा संकल्प. कोण कोण रेडी आहे? कोणाच्या अध्यात्म मध्यात पर चिंतन, पर दर्शन, चाळी चुगली हे काय आपण जाणून बुजून करत नाही, पण आपलं एक नेचर बनलेलं आहे ना, ते काम करत असत. पण त्याच्यासाठी पण आपल्याला अटेन्शन ठेवावं लागतं. आता आपल्याला स्वकेंद्रित बनायचं. केंद्र बिंदू मी आत्मा आणि दुसरा बिंदू बाबा. बाकी तर आपल्याला आजूबाजूला बाबा म्हणतात सगळं दिसतच, पण ग्रहस्थींपेक्षा आपण खूप भाग्यवान आहोत. बघा नाज आहे का तुम्हाला? ऐकताय ना ग्रहस्थींच्या सगळ्या समस्या, बिचारायला किती फेस करावं लागतं, किती सहन करावं लागतं. सगळा इथपर्यंत काय चिखल आहे, चिखल. आणि त्या चिखलात राहून आणि ती कमळं फुललेलीच असतात काय. बघा ना, माता घरातलं पण करतात,